बरं बरं बरं. आणि दादा तुमच्या जे तुम्ही हवन केलं ना एक नंबर लागला. ते जमिनीचं केलं ना तो भाऊ बोलला की तुम्हाला 6 महिन्यात देतो. त्या दिवशी गुढीपाडव्याला गेलतो ना दादा खरंच तुमची आठवण आली. ते बोलतं कुणी केलं मला काय तसलं काय आम्हाला काय जमत नाही काही नाही पण ते तुमचं जसं तुम्ही केलं ना तर जागेवर आला लगेच. बोला 6 महिन्यात देतो बोलला. कोणी केलं कोण काय बोललं म्हणजे तुम्हाला असं कोण काय बोललं कोणी केलं तो बोलला की माझ्या पोरावर कोणी काय केलं पोट दुखायला. मला आम्हाला काय माहित नाही मला हे तुमच्या कर्माची फळ आहे. तुमची नियत चांगली नाही म्हणून तुमच्या बायकोवरनं मुलावर आलंय. भाऊ बोलला त्याला. पण मी म्हणलं दादाने आपला आशीर्वाद दिला मला की त्या माणसाला सद्बुद्धी द्यावा की बाबा ह्यांना देऊन टाकावा. आपण काय करतो परमेश्वराला मी जेव्हा हवन करतो ना मी तेव्हा मी लोकांचं वाईट करा असं मी म्हणत नाही. महाराजांना दत्तगुरू महाराजांना काय म्हणतो मी की तुम्ही न्याय करा. ज्या लोकांसोबत अन्याय केला आहेत ना ह्या लोकांनी तुम्ही न्याय करा. 100% खरी गोष्ट आहे. न्याय केला त्यांनी आता तुम्ही समोरून जाग्यावाला भावाला बोला आपण भेटून तर येऊ. गावाला काठी असते ना जोटीपाची गुढीपाडव्याला त्या दिवशी गेलो आणि आता भेटून आहे म्हणलं काय देताय कधी आम्हाला देऊ. ते बोलले की 6 महिने देतो तुमच्या पाया पडतो माझा पोरगा नीट होऊन द्या. मला नीट होऊन तुमची नियत चांगली ठेवा पोरगा नीट होईल म्हणलं. सगळे डॉक्युमेंट वगैरे तयार कर म्हणा. महाराज मी स्वतः त्याला महाराजांकडे घेऊन जाईल म्हणा आणि तुमचा मुलगा खरोखर चांगला होईल म्हणा. बरोबर चालेल. जसा तुझा मुलगा आहे तसा तुझा मुलगा तसा माझा पण मुलगा आहे ना म्हणा तो. बरोबर बरोबर आहे. असं एक आपुलकी दाखवायचं ना आणि सगळे डॉक्युमेंट साईन करून घ्या आणि घेऊन टाका जमीन नाव. चालेल धन्यवाद.